Chalo, welcome to the next lecture of Civil Tech. So today we are going to start problems related to the friction. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की फ्रिक्शन काय असतं, फ्रिक्शनचे लॉज काय असतात आणि फ्रिक्शन बद्दल आपण ॲडिशनल माहिती घेतली. तुम्हाला हेही म्हणलं होतं मी कमेंट करा, तर फ्रिक्शन रिलेटेड एक्झाम्पल तुम्ही कमेंट केले, बरोबर ना? चला, आता आज आपण सॉल्व करू फ्रिक्शन रिलेटेड एक्झाम्पल. लेट अस स्टार्ट. Type number 1. Type 1. Friction due to impending motion. Friction due to impending motion. Friction due to impending motion. ओके, प्रॉब्लेम नीट ऐकून घ्या, कारण मला तर एवढा मोठा प्रॉब्लेम लिहिला तर बोर्डच पुरणार नाही. डिटरमाइन रेंज ऑफ पी. व्हॉट वी आर गोइंग टू फाइंड आउट? रेंज ऑफ पी इज इक्वल टू किती? डिटरमाइन रेंज ऑफ पी फॉर द लिमिटिंग इक्विलिब्रियम ऑफ ब्लॉक ऑफ मास 150 kg. Mass 150 kg rest on inclined plane as shown in figure. Rest on inclined plane. Mu s is given. What is mu s? Coefficient of static friction. Mu s is given 0.3. काय उपयोग होतो रे याचा? आपला फ्रिक्शनलचा फॉर्म्युला काय आहे? F is equal to mu into n. एकदा का नॉर्मल फोर्स और नॉर्मल रिएक्शन मिळाली, त्याला जस्ट मल्टिप्लाय करायचे म्यू एस ने की आपल्याला मिळणार फोर्स ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, चला एक्झाम्पल मध्ये डायग्राम काय दिलेली आहे? ही अशी डायग्राम आहे. हा असा ब्लॉक आहे, हा अँगल दिलाय 30 डिग्री आणि या 30 डिग्रीला काहीतरी फोर्स लावलेला आहे पी. ठीक आहे, आणि या फोर्सचा आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, रेंज कॅल्क्युलेट करायची आहे. तर आता या ब्लॉकचं वजन सुद्धा दिलंय बरं का. वजन तुमच्या एवढंच दिलंय. किती आहे? 150 kg. 150 kg वजन आहे. ठीक आहे, म्यू दिलाय 0.3. चल, आता कॉमन सेन्स आहे बरं का. कॉमन सेन्स काय सांगतो? इथे पी विचारलंय का तुम्हाला? हो. जर तुम्ही असं म्हणत असाल तर तुम्ही चुकीचं म्हणताय. तुम्हाला इथे पी विचारलेलं आहे, पण पी ची रेंज विचारलीये. काय विचारलीये? रेंज. म्हणजे काय विचारलंय? पी असला तर तो मिनिमम किती असेल आणि पी असला तर मिनिमम किती असेल आणि मॅक्सिमम किती असेल. ठीक आहे, या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. कळालं तुम्हाला? हे तुम्हाला फाइंड आउट करायचे. पी मिनिमम, पी मॅक्सिमम, याला म्हणायचं रेंज. सगळ्यात पहिले आपण काय काढत असतो? डोकं बाजूला काढून ठेवत असतो. कोण डोकं लावणार? बरोबर ना? नाही लावतो आपण डोकं. मग सांगा मला, सगळी पहिली स्टेप काय? फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे, फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय? सगळ्यात पहिले असलेला फोर्स पी दाखवून दिला, नॉर्मल रिएक्शन दाखवून दिली जी आहे ती एन. अजून काही आहे ना? फ्रिक्शनल फोर्स म्यू इंटू एन. दिस इज व्हॉट द फ्रिक्शनल फोर्स. आणि जर दाखवायचं झालं तर असं डॉट डॉट डॉटनी ना, आपल्या कन्व्हिनियन्स साठी थीटा पण दाखवू शकतो आपण, 30 डिग्री थीटा. ओके ओके, आता आपल्याला ना वेट पण दाखवून देऊ आपण याचं. वेट 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 कसं ऍक्ट होतं? डाऊनवर्ड. किती आहे? 150 kg. 150 kg. आपण नेहमी बोलत असतो ते न्यूटन मध्ये बोलत असतो. केजी ला न्यूटन मध्ये करायचं असेल तर 9.81 नी मल्टिप्लाय करायचं. या डायग्रामला जरा अजून सोपं बनवतो मी.
बनू ना, कुणाला काही त्रास नाही. तर आता याला मला सोपं बनवायचंय, तर आपलं कसं बनवू का असं सोपं राहील. असं जास्त चांगलं कळेल तुम्हाला. ठीक आहे, डायग्राम अशीच राहू देतो, कारण जास्त असं चांगल्या पद्धतीने कळेल असं मला एकंदरीत दिसून येतं. कारण याला मी अजून सिम्प्लिफाय करू शकलो असतो. बघायची का तुम्हाला सिम्प्लिफाय केलेली? बघा, पण इथे आपण बाजूला करून दाखवतो तुम्हाला. हे झालं आपली वेट W. चला, आता हे ब्लॉक आहे, ब्लॉकला मी सरळ केलं, करू ना, केलं. हा ॲक्सिस रेफरन्सचा नेहमी रिॲक्शन कशी असते, नॉर्मल. आणि वेट बघा, वेट काय असतं, त्याला स्लोपचा काही फरक नाही पडत, बरोबर ना. रिॲक्शनला स्लोपचा फरक पडतो, कारण तुमचा स्लोप असा असेल तर रिॲक्शन पण अशी असेल, बरोबर ना. म्हणजे ही रिॲक्शन तुम्ही आता इमॅजिन करा, थोडंसं इमॅजिनेशनचा भाग आहे. हे इथे चौकोन आहे, त्याला मी असं सरळ केलं, स्ट्रेट हॉरिझॉन्टल केलं, तर ही रिॲक्शन कशी राहील, अशी जाईल, थोडीशी तिरपी, बरोबर ना. रिॲक्शन ही अशी जाईल, आणि आपलं जे वेट आहे, या रिॲक्शन ही जी अशी चालली आहे त्याला मी सरळ इथे लिहितो, वेट जे आहे ते सरळ W असं, रिॲक्शन नॉर्मल अशी, आणि 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 हे असं असं केल्यानंतर आपला फोर्स कसा लागतोय, हा असा लागतोय ना, असा. तर मी याला इथं समोरच लिहितो ना, P. अजून काही हाय आपला हे फ्रिक्शनल फोर्स. या फ्रिक्शनल फोर्सला मी सरळ इकडेच लिहून टाकतो ना, असं. या फ्रिक्शनल फोर्सला मी इकडे लिहून टाकलं, हा फ्रिक्शनल फोर्स असा. सिम्प्लिफाय केलं, कळालं ना रे तुम्हाला. या ब्लॉकला सरळ करा हॉरिझॉन्टल, हे जे तिरपं झालंय स्ट्रेट करा. स्ट्रेट केलं तर त्याची नॉर्मल रिॲक्शन बदलेल, म्हणजे अशी लागते ना ती. आत्ता हा 30 डिग्री आहे, 30 डिग्रीला 90च्या अँगलनी लागते. हे 30 डिग्री कमी केलं तर ते कितीच्या अँगलनी लागेल, 70च्या अँगलनी लागेल. 90 - 30 कमी करा, 60च्या अँगलनी लागेल, बरोबर. मग हे 60च्या अँगलनी मी लिहून टाकले. तर फ्रिक्शनल फोर्स हॉरिझॉन्टल असतो नेहमी. मग या ब्लॉकला जर मी हॉरिझॉन्टल केलं तर ऑब्व्हियसली एक्झॅक्ट हॉरिझॉन्टली फ्रिक्शनल फोर्सची रिॲक्शन लागेल. हे काहीच नाही, इथे हा ॲक्सिस आहे बरं का, नाही तर हे विचारताना मला हे काय. वेट आपलं नेहमी 90 डिग्रीनी डाऊनवर्ड असतं, तुम्ही स्लोपमध्ये राहा कसंही राहा. वेट आणि नॉर्मल रिॲक्शन ही 30 डिग्रीनी लागत होती, म्हणजे स्लोपवर अशी, सॉरी, फोर्स हा 30 डिग्रीनी असा लागत होता. मी जर ब्लॉकला सरळ केलं तर ते पण असं लागणार. ओके, म्हणजे हे काय झालं, अँगल 30 डिग्री. बघा तुम्ही, या फोर्सला हे 90 डिग्रीनी लागतंय, फक्त मी त्याला समोर घेतले, याला इकडं समोर घेतले. ठीक आहे, चला आता एवढं कळालं. हे फोर्स ऍक्ट होत आहेत आपल्या बॉडीवर. ठीक आहे, याला म्हणतात फ्री बॉडी डायग्राम. आता मला एक कळतं, या फिगरकडे बघा, त्याच्यासाठी मी पहिले तुम्हाला हे सांगत नव्हतं. या फिगरकडे बघा, तुम्ही गाडीला ढकलताय, 4 व्हीलरला ढकलताय स्लोपवरनं, आणि गाडी आली तुमच्याच अंगावर. तुम्ही एखाद्या चढावरनं 4 व्हीलरला ढकलताय आणि गाडी आली तुमच्याच अंगावर. याचा मिनिंग काय झाला? याचा मिनिंग सिंपल असा झाला की तुमचा जो फोर्स आहे, तुमचा जो P आहे, हे इथल्या भाषेत सांगतो, हा जो P आहे तो कमी पडला. तेव्हाच तर गाडी मागं येते, कारण तुम्ही फोर्स असा अप्लाय करताय आणि गाडी येते मागं. देन P इज मिनिमम. गेलं ना डोक्यामध्ये, डायरेक्टली डोक्यात जाईल असंच सांगतोय मी. गाडीला तुम्ही ढकलताय आणि गाडी तुमच्याच अंगावर यायला लागली परत, तर तुमचा फोर्स हा कमी झाला. दुसरी केस, गाडीला जर तुम्ही ढकलताय, असं एकदम फोर्स लावताय, खूप ढकलताय, आणि गाडी तुमच्या फोर्सच्या डायरेक्शननी समोर झाली, तर तुमचा P हा मॅक्सिमम असेल. एम आय राईट? गाडी तुमच्या फोर्सच्या डायरेक्शननी P मॅक्स, गाडी तुमच्या फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शननी P मिनिमम. ठीक आहे, चला आता काय करू आपण, एक केस घेऊ आपण, वेन द P इज मॅक्सिमम. आपल्याला रेंजच फाइंड आउट करायची ना, पहिले मॅक्सिमम P साठी आपण रेंज फाइंड आउट करू. वेन P इज मॅक्सिमम, ठीक आहे,
वेन पी इज मॅक्सिमम. पी केव्हा मॅक्सिमम असेल? जेव्हा गाडी तुमच्या फोर्सच्या डायरेक्शननी समोर जाईल. एम आय राईट? मग गाडीचं मोशन समोर असेल, फ्रिक्शन कसं असणार? ऑपोजिट फोर्सच्या. इकडे बघा, व्हायला लागले कन्फ्यूज. हे बघा, हे फोर्स आहे, या डायरेक्शननी मी फोर्स अप्लाय केला आणि गाडी समोर चालली, तर हे काय झालं? पॉझिटिव्ह फोर्स झाला ना, कारण तुमच्या फोर्सच्या डायरेक्शननीच गाडी मूव्ह होतीये. मग फ्रिक्शन कसं लागणार? असे फ्रिक्शन लागणार. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हा ऑपोजिट टू कधी ऍक्शन असतं, ऑपोजिट टू फोर्स असतो फ्रिक्शनल फोर्स. बरोबर ना? वेन पी इज मॅक्सिमम, बॉडी or गाडी will move in the direction of force and the force of friction will be the opposite of this force. ही झाली पी मॅक्सिमम ची केस. आता डोक्यात नीट उतरवा बर का, हे महत्वाचं आहे, इथं तुम्ही चुका करणार. वेन पी इज मिनिमम, पी मिनिमम असल्यावर काय सांगितलं होतं मी? तुमचा फोर्स असा लागतोय आणि गाडी तुमच्याच अंगावर येते. बरोबर ना? तुम्ही असं ढकलताय आणि गाडी तुमच्याच अंगावर येते, परत पडायला लागली तुमच्याच अंगावर. त्या केसमध्ये तुम्ही फोर्स जरी असा लावला असेल, गाडीचं मोशन कुणाकडे? तुमच्याकडे. आणि फ्रिक्शन कसं असतं? ऑपोजिट टू द मोशन असतं. गाडी जर तुमच्या अंगावर येत असेल, भले तुम्ही असा फोर्स लावत असाल, ऑपोजिट टू द मोशन फ्रिक्शन असतं, म्हणून फ्रिक्शन हे या डायरेक्शननी लागणार. एवढा साधा डिफरन्स. कळालं मी काय बोललो? ही पहिली केस तर तुम्हाला कळाली, फोर्सच्या डायरेक्शननी गाडी मूव्ह होतीये, फ्रिक्शन ऑपोजिट लागेल, एवढं तर तुम्हाला कळतं. दुसरी केस, तुम्ही गाडीला ढकलताय आणि गाडी तुमच्याच अंगावर येते, खूप जड आहे आणि त्याच्या सेल्फ वेटमुळे, त्याच्या रिॲक्शनमुळे, त्या चढामुळे ती गाडी परत मागे येते, तुम्ही फोर्स जरी लावत असाल तरी. मग ते ऑपोजिट या डायरेक्शननी चालली ना गाडी, मग त्याच्या ऑपोजिट फोर्स काय लागणार? फ्रिक्शनचा. सो या केसमध्ये पी आणि एफ एका डायरेक्शननी, या केसमध्ये पी आणि एफ ऑपोजिट डायरेक्शननी. हे ज्याला कळतं त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. स्क्रीनशॉट मारा, मग समोर मी रब करतो आणि हे दोन्ही आपण केसेस सॉल्व्ह करू. चलो करू रब. पहिली केस स्टार्ट करू आपण. वेन द पी इज मॅक्सिमम. वेन द पी इज मॅक्सिमम, व्हेरी फर्स्ट स्टेप इज फ्री बॉडी डायग्राम. ती की आपण काढलेली आहे, ही तेच काढली ना. ही पी मॅक्सिमम साठीच आहे, फोर्स असा लागतो, त्याच्या ऑपोजिट फ्रिक्शन लागतंय. बरोबर ना? घ्या इथं आता समेशन एफ वाय, वाय डायरेक्शननी लागणारे फोर्स बघा. नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन. हा, आता ना इथं तुम्हाला एक ट्रिक करायची. मी ही एक्झाम्पल म्हणून जी BMD दिली होती ना, ही बरोबर आहे बरं का. हे तुम्हाला कन्फ्यूज करेल म्हणून मी हे रब करतो. हे बरोबर आहे, कन्फ्यूज तुम्ही इथं होणार म्हणून मी काढत नव्हतो. ही बरोबर आहे, पुन्हा सांगतो, पण ही रब करतो का तर कन्फ्यूज होताल तुम्ही. या इथंच आपलं समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आपल्याला घ्यायचंय. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आपल्याला घ्यायचंय. तर आता हे समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय असतात? आपल्याला याच्यामध्ये व्हर्टिकल फोर्स कन्सिडर करावं लागतात विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल ऍक्सिस. एम आय राईट? येस. व्हर्टिकल ऍक्सिस ज्या वेळेस स्लोपिंग असेल, म्हणजे इथे असं स्लोप दिलेला आहे, बरोबर ना, हे व्हर्टिकल ऍक्सिस स्लोपिंग असेल, तर आपण याच्यामध्ये काय करतो? विथ रिस्पेक्ट टू दिस इन्क्लाइंड व्हर्टिकल ऍक्सिस आपण समेशन एफ वाय घेतो. म्हणजे काय? हे एन हे याला आपण एक्झॅक्ट व्हर्टिकल कन्सिडर करतो, कारण तुमची बॉडी स्लोपिंग मध्ये, तर नॉर्मल रिॲक्शन ही अशी अपवर्ड मांडणार आपण. बरोबर ना? हा ब्लॉक आहे, याला नॉर्मल रिॲक्शन ही अशी, कारण तुमचा जो ऍक्सिस आहे तोच बदललाय, कारण याला स्लोप आहे. ठीक आहे. तर मग हे जे डायरेक्शन आहे असं तिरप, याला आपण रेफरन्स ऍक्सिस मांडणार. म्हणजे या नॉर्मल रिॲक्शनला आपण सिम्पली लिहिणार पॉझिटिव्ह एन
ठीक आहे. चला आता प्रश्न उरतो वेटचा. जर याला पॉझिटिव्ह घेतलं तर वेटला काहीतरी अँगल आला पाहिजे डब्ल्यूला. तर डब्ल्यूचा अँगल काय झाला, मला आता इथं थोडं कॅल्क्युलेशन दाखवावं लागेल तुम्हाला. हा 30 डिग्री आपल्याला गिवन आहे, हे 90 डिग्रीज असतं ना, वेट नेहमी परपेंडिक्युलर असतं. हा किती झाला 60 डिग्री, हा किती झाला 30 डिग्री, बरोबर ना. आता मला इथं कॅल्क्युलेट काय करायचंय, इथे मला कॅल्क्युलेट हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे ना, हा कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा इकडं आता 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 ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस, ज्याला अँगल चिटकत नाही तो झाला साइन. आता मला ना कॅल्क्युलेट करायचंय डब्ल्यू, म्हणजे हा जो आहे वर्टिकल कॉम्पोनंट, मला डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. तर डब्ल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी हा पहिले चालला कसा आहे, डाऊनवर्ड चाललाय, बरोबर ना. ही नॉर्मल रिॲक्शन कशी चालली होती, अपवर्ड चालली होती, अँगल काहीच नव्हता. दॅट्स वाय वी हॅव टेकन पॉझिटिव्ह एन. डब्ल्यू कसा चाललाय, डाऊनवर्ड. डाऊनवर्ड म्हणजे निगेटिव्ह. तो एक्झॅक्टली या ॲक्सिसला पॅरलल आहे का, नाही. तर या ॲक्सिसला पॅरलल नाहीये, तर याला काहीतरी अँगल येणार, साइन किंवा कॉस. ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस, ज्याला अँगल चिटकत नाही तो झाला साइन. आता इथे मला जर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढायचा असेल, नीट लक्ष द्या. आता थोडंसं तुम्हाला न समजणारा पार्ट चालू झालाय, 100% लक्ष द्या. जर मला हा कॉम्पोनंट काढायचा असता, मी जे रेड केलंय, रेड हा कॉम्पोनंट मला काढायचा असता, तर हा 60 डिग्री अँगलला चिटकून आहे, म्हणजे हा कॉम्पोनंट काय असता, कॉस 60, बरोबर ना. मला कॉम्पोनंट कोणता काढायचा आहे, वर्टिकल कॉम्पोनंट. ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस, ज्याला चिटकत नाही तो झाला साइन. म्हणजे इथे कॉस यायचा तर संबंधच नाही, ठीक आहे. आपल्याला वर्टिकल काढायचं आहे, म्हणजे काय येईल इथे, डब्ल्यू साइन 60, डब्ल्यू साइन 60. अजून कोणता परपेंडिक्युलर फोर्स आहे का, नाहीये. हा एक परपेंडिक्युलर दिसतोय, हा एक दिसतोय, बरोबर ना. कळतंय तुम्हाला, विथ रिस्पेक्ट टू धिस ऍक्सिस घेतोय. या ऍक्सिसला हे हॉरिझॉन्टल आहेत, हे पण हॉरिझॉन्टल आहे, दॅट्स वाय इट इज निग्लेक्टेड. या ऍक्सिसला हा वर्टिकल नाहीये, दॅट्स वाय इट इज नॉट निग्लेक्टेड. हा एक्झॅक्टली वर्टिकल पण नाही, हा एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल पण नाही. नीट लक्ष द्या. आय एम कन्सिडरिंग वर्टिकल ऍक्सिस ॲज दिस नॉर्मल रिॲक्शन. वर्टिकल जो ऍक्सिस आहे तो मी नॉर्मल रिॲक्शन एनचा ऍक्सिस पकडतोय, म्हणजे हा ऍक्सिस पकडतोय मी. आता याला पॅरलल एन आहे, म्हणजे एनला तर काही अँगल येणार नाही, आणि अपवर्ड चाललाय, दॅट्स वाय मी लिहिलं एन फक्त. आता येऊ आपण डब्ल्यू वर. बरं, मग याच्याकडे का नाही यायचं, हे हॉरिझॉन्टल आहेत ना. एफ वाय मध्ये कशाला येतील, या पर्टिक्युलर नॉर्मल रिॲक्शनला हे हॉरिझॉन्टल आहेत दोन्ही, ते एफ वाय मध्ये नाही येणार, ते एफ एक्स मध्ये येतील. तर हे दोनचा प्रश्न मिटून गेला. मग उरला कोणता, डब्ल्यूचा प्रश्न. डब्ल्यूचा प्रश्न ज्यावेळेस येतो इथे, तर त्याच्यासाठी मी कॅल्क्युलेशन केलं. 30 डिग्री हे असेल, हा तर परपेंडिक्युलर अँगल आहे, कारण डायरेक्ट फोर्स खाली जातो ना आपला. तर हा अँगल 90 डिग्री, मग हा किती उरला 60 डिग्री. इतकं कळालं. तर आता हा काहीतरी इन्क्लाइंड आहे, म्हणजे हा जो फोर्स आहे ना, हा अशा प्रकारचा आहे बघा. म्हणजे तुमचा रेफरन्स वाय ऍक्सिस असा आहे, आणि तुमचा हा चाललाय काहीतरी डब्ल्यू या डायरेक्शननी. तर आता डब्ल्यूचं डायरेक्शन काय झालं, हे 60 डिग्री आहे. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, आपल्याला ही बाजू जर कॅल्क्युलेट करायची असती तर हे झालं होतं कॉस, बिकॉज द अँगल इज मीटिंग ॲट दिस एज, हे झालं कॉस. पण आपल्याला ही बाजू नाही कॅल्क्युलेट करायची, ही कॅल्क्युलेट करायची, तर ही झाली साइन. दॅट्स वाय खाली चाललाय म्हणून निगेटिव्ह, आणि डब्ल्यू साइन 60, ज्याला अँगल चिटकत नाही तो साइन 60 इज इक्वल टू 0. याला जरा सिम्प्लिफाय करा. नॉर्मल रिॲक्शन आपल्याला माहिती नाही काय आहे, तीच कॅल्क्युलेट करायची आपल्याला. डब्ल्यू दिलेलं आहे 150, त्याला न्यूटनमध्ये 9.81 करा इंटू साइन 60. 0 1/2 1/√2 √3/2. √3 म्हणजे 1.71/2 0.8 रफली इंटू 0.8 इज इक्वल टू 0. आता कॅल्सी नसतं आपल्याकडं, विदाउट कॅल्सी 150 गुणिले 10
1500, बरोबर ना. 150 गुणिले 10 1500 गुणिले 0.8, ये झिरो कट गया. आता काय करायचंय तुम्हाला, 150 गुणिले 8 करा, 15 8 20, बरोबर ना. 15 8 20, आणि हा शून्याला शून्य इथं, बरोबर ना. तर n मायनस 1200 इज इक्वल टू 0. n इज इक्वल टू 1200 न्यूटन. दिस इज व्हॉट द नॉर्मल रिॲक्शन. आणि ऍक्च्युअल आन्सर जर तुम्ही कॅल्सीनी करताल तर 1274 येतं. एवढं तर ओके ना, तेवढं आपल्याला जमतं मग, कारण डिफरन्स असतो ऑप्शन मध्ये. चलो, नॉर्मल रिॲक्शन मिळाली. आता आपल्याला समेशन एफ एक्स लावायचे. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टल कोणत्या कोणत्या रिॲक्शन दिसत आहेत, ही पी दिसतीये, म्यू एन दिसतंय. पी असं चाललंय राईटवर्ड पॉझिटिव्ह, म्यू एन ऑपोजिट आहे, दॅट्स वाय निगेटिव्ह. येऊ आपण डब्ल्यू वर. डब्ल्यूचा एक साईन कॉम्पोनंट घेतलेलाच आहे, नेहमी असं लक्षात ठेवा. आता एकदा साईन झालं की पुढच्या वेळेस एफ एक्स मध्ये त्याचं कॉस असतं. खाली चाललंय, याचा कंपोनंट पण इकडे जाणार. हे बघा, त्रिशूळ जर फॉर्म करायचं झालं, त्रिशूळ कसं होईल, हे असंच होईल ना. तर त्रिशूळ असं होईल, त्याचा हा कंपोनंट कसा आहे, लेफ्टवर्ड चाललाय, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, दॅट्स वाय निगेटिव्ह. आणि याचा कंपोनंट काय येईल, डब्ल्यू कॉस 60 इज इक्वल टू 0. पी माहिती नाही, म्यू पॉइंट किती दिलाय 3, आणि एन किती दिलाय 1200. डब्ल्यू 150 गुणिले 10 करतो ना सरळ, कशाला टेन्शन घेता. आणि कॉस 60 0 1/2 1/√2 √3/2 1. हे 0, हे 30 डिग्री, हे 45 डिग्री, हे 60 डिग्री. कॉस 60 1/2, ठीक आहे, इज इक्वल टू 0. फक्त पी अननोन आहे, ठीक आहे. सॉल्व करा. 12 त्रिक 36, हे झालं 360. इथे काय करू मी, हे किती झालं रे, 1500 डिवायडेड बाय 2 किती आहे, 750 इज इक्वल टू 0. मायनस 360, पी मायनस 360 मायनस 750 करा. 750 मायनस प्लस 360, हे दोन्ही मायनस आहेत ना, म्हणून ऍडिशन होईल त्यांचं. किती आहे 0. 6 आणि 5 11, चगले 1 7 आणि 3 10 आणि 11 1110. हे काय येईल, इथं लिहितो हा, छोट्याशा अक्षरात लिहितो, पी मायनस 1110 इज इक्वल टू 0. दॅट्स वाय पी इज इक्वल टू 1110 न्यूटन. हे मिळालं पी. आणि ऍक्च्युअल जे आन्सर येतं कॅल्सीनी ते येतं 1118. बघा फरक आहे काही नाही. आता हे पी कशासाठी मिळालं आपल्याला, वेन पी इज मॅक्सिमम. हा प्रॉब्लेम सॉल्व केला आपण कुणासाठी, पी इज मॅक्सिमम साठी. स्क्रीनशॉट मारा. पी मिनिमम असताना काय फरक येईल ते आपण बघू, सॉल्व करू. हाँ चलो, पी मैक्स के लिए सॉल्व कर दिया है हमने. अभी हमने सॉल्व करना है पी मिनिमम के लिए. एफ बी डी को काय को रब करूँ मैं, नहीं रब करना है मुझे. एफ एक्स को रब कर देता हूँ, या व्हॅल्यू रब करून टाकतो. चल, ये भी रब कर दिया, ये भी रब कर दिया. आणि आता इथं केस काय घेणार आहे मी, पी इज मिनिमम ची केस घेणार आहे. काय घेणार आहे, वेन पी इज मिनिमम. म्हणजे ही केस कोणती झाली रे, जेव्हा तुम्ही गाडीला ढकलताय आणि गाडी तुमच्याच अंगावर येते, म्हणजे तुमचं फोर्स ऑफ फ्रिक्शन काय होणार आहे, या डायरेक्शनने होणार आहे. ठीक आहे. मग
पी इज मिनिमम ही केस असेल तर तुम्हाला अपेक्षित काय आहे, पहिले फ्री बॉडी डायग्राम काढायची. फ्री बॉडी डायग्राम वरनं आपल्याला कळणार की अरे आपल्या पीच्या डायरेक्शननीच आता काय फोर्स ऑफ फ्रिक्शन, बाकी रिमेन सेम, याच्यामध्ये काहीच फरक येत नाही. इथं फक्त फ्रिक्शनच्या डायरेक्शनचा बदल येतो. म्हणजे फ्रिक्शनचा डायरेक्शनचा बदल येतो म्हणजे आपल्याला ऑब्व्हियसली फरक येणार कुठे, एफ एक्स मध्ये येणार ना. एफ वाय मध्ये यायचा काही चान्स आहे का, कारण आपण एफ वायचं तर काहीच बदललेलं नाही. फ्रिक्शनचं जर फक्त डायरेक्शन बदलत असेल देन इट विल रिफ्लेक्ट इन ओनली समेशन एफ एक्स मध्ये दिसेल ते तुम्हाला, बरोबर ना. समेशन एफ एक्स मध्ये ते तुम्हाला दिसलं पाहिजे. इथे वाय डायरेक्शनला तर काही चेंज होणार नाही. वेन पी इज मिनिमम दिस ऑल रिएक्शन आर वन अँड द सेम, ह्या सगळ्या जशाच तशा राहतील, कारण तुमचं हॉरिझॉन्टल डायरेक्शन बदलतंय फक्त. मग त्याचं रिफ्लेक्शन फक्त समेशन एफ एक्स मध्ये दिसेल. काय दिसेल बघा, हॉरिझॉन्टल फोर्स काय, पी राईट वर्ड आहे पॉझिटिव्ह, म्यू एन राईट वर्ड आहे पॉझिटिव्ह. मागच्या ह्याच्यात आपण म्यू एन काय घेतलं होतं, निगेटिव्ह घेतलं होतं, बिकॉज इट इज ऑपोजिट. इथे काय आहे, त्याच डायरेक्शननी फ्रिक्शनल फोर्स आहे, दॅट्स वाय पी प्लस म्यू एन. आणि करा याचा वर्टिकल, हा जो डब्ल्यू आहे याचा कंपोनंट काय येईल, मायनस डब्ल्यू कॉस 60 डिग्री इज इक्वल टू 0. पी माहिती नाही आपल्याला, म्यू 0.3 नॉर्मल रिएक्शन आहे ती 1200 मायनस डब्ल्यू किती आहे 150 इंटू 10 इंटू 1/2 इज इक्वल टू 0. चलो इज इक्वल टू 0 ना. पी 0.3 इंटू 1200 किती झाले 360, आणि याचं काहीतरी किती आलं होतं ते 700 काहीतरी, बरं जाऊ द्या लक्षात नाही, 750 आलं होतं का, 1500 डिवायडेड बाय 2 मायनस 750 इज इक्वल टू 0. आता 750 मायनस 360 करावं लागेल. 0 0 10 मधून 6 गेले, 4 5 4 9 गेले 1 4, 390 निगेटिव्ह आलं ना हे. पी मायनस 390 इज इक्वल टू 0. दॅट्स वाय पी इज इक्वल टू 390 न्यूटन. ठीक आहे, अगोदरची व्हॅल्यू किती आली होती, 1110 आली होती ना. ठीक आहे, आणि हे जर व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेटरनी सॉल्व केली तर ही येते काहीतरी 353 येते, विथ द हेल्प ऑफ कॅल्सी 353. तर एवढं चालतं एक्झाम मध्ये, जवळपास ऑप्शन असे असतात 300 400 300 400 250 असे असतात. तर त्याच्यामुळे हे तुम्हाला राईट करता येईल सरळ. ठीक आहे, आता इथे विचारलं काय, रेंज ऑफ पी विचारले ना. रेंज वरनं मला कळालं की पी मिनिमम आणि पी मॅक्सिमम काढायचं आहे. पी मिनिमम म्हणजे आपला जो फ्रिक्शनल फोर्स आहे आणि पी फोर्स आहे त्याचं डायरेक्शन सेम, आणि पी मॅक्सिमम मध्ये फ्रिक्शनल फोर्स आणि आपला जो फ्रिक्शनल पी मॅक्सिमम मध्ये आपला जो फोर्स आहे आणि फ्रिक्शनल फोर्स आहे त्याचं डायरेक्शन अपोजिट, हे आपल्याला कळालं. मग पी मॅक्सिमम साठी आपलं पी ची व्हॅल्यू आली होती 1110, ह्याच्यासाठी किती आली 390. सो व्हॉट इज द रेंज ऑफ पी, रेंज रोवर, रेंज ऑफ पी इज इन बिटवीन 390 टू 1110 न्यूटन. दिस इज व्हॉट द क्वेश्चन. आणि हा क्वेश्चन तुम्हाला पूर्ण तर नाही विचारणार, ह्या पूर्ण सॉल्व थोडीच करायचा असतो. तुम्हाला इथे विचारू शकतात व्हॉट इज पी मिनिमम, किंवा असं विचारू शकतात व्हॉट इज पी मॅक्सिमम. तर तुम्हाला त्यावेळेस हे पटकन झपकन कॅल्क्युलेशन करायचे, येऊन जाईल. हे काही फार अवघड नाही आहे, एकदा प्रॅक्टिस झाली तुमची तर हे कॅल्क्युलेशन सोपं आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट मारा. चला, कळालं तुम्हाला काय घेतलं आज आपण आजच्या लेक्चरमध्ये. हा मी स्टॉप करतोय कारण ना मी जर आता नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं, हे ऑलरेडी 30 मिनिटं झालेले, नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर ते चालतं आपलं पाऊण घंटा चालेल. मी एक काम करतो, ते नवीन जे प्रॉब्लेम आहे ना आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो, आणि तुम्हाला आलं तर सॉल्व्ह करा, नाही तर उद्याच्या लेक्चरमध्ये आहेच आहे. ओके, जसं आपण ट्रस्टचं केलं होतं, तुम्हाला सॉल्व्ह करायला टाइम दिला होता. कशासाठी टाइम देतो, तुम्ही स्वतःला चेक करा ना की आपल्याला येतंय नाही येतंय, आपण पुढे चाललोय मागे राहतोय तर त्याचा एकच मिनिंग, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ नीट पाहिलेले असतील तर ते रिकॉल होत नसतील, हा त्याचा मिनिंग आहे. ठीक आहे,
तर मग मी आता सिम्पली आज आपण काय शिकलो तेवढं रिवाइज करू, देन विल मीट टुमॉरो. ओके, चला आज आपण काय नाही, फक्त एक प्रॉब्लेम बघितलं. प्रॉब्लेम मध्ये असं सांगणं होतं की तुम्हाला रेंज कॅल्क्युलेट करायची. रेंज म्हणजे पी मिनिमम असतं किंवा मॅक्सिमम असतं. पी मिनिमम म्हणजे काय झालं, तुम्हाला तुमच्या अंगावर गाडी पडते म्हणजे फोर्स ऑफ ऍक्शन आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनचं डायरेक्शन सेम आहे. पी मॅक्सिमम ऑपोजिट डायरेक्शन. हा एवढा फरक होता. फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला जमली पाहिजे, आणि जमली तर तुमचा आन्सर राईट येईल. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. थँक यू व्हेरी मच. ओके, बाय.